आज खूप महिला आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत, टॅलेंटेड आहेत, स्मार्ट आहेत, पण आज घर, जबाबदाऱ्या, मुलं आणि सोसायटीचा विचार करून कुठे ना कुठे याचा रिझल्ट काय, तर आज स्वतःसाठी वेळ नाही, आज करिअर सेट नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट नाही. कित्येक महिला अशा आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, कित्येक महिला अशा आहेत ज्यांना स्वतःचा स्वखर्च कमवायचा आहे, पण आज जर बघितलं कुठे ना कुठे सपोर्ट नाहीये, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्म नाहीये. बहुतांश वेळी सोसायटी म्हणते तुला कशाला बिझनेसची गरज आहे, पण कधी कधी आतून मन म्हणतं मी पण काहीतरी करू शकते. आज अर्निंग म्हणजे ऑफिसला जाणे नाही, आज अर्निंग म्हणजे टाइम फ्रीडम, फ्लेक्झिबिलिटी आणि वर्क फ्रॉम होम आणि त्याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे मोबाईलचा योग्य वापर. आज बिझनेस म्हणजे ह्यूज इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस म्हणजे आज रिस्क किंवा बिझनेस म्हणजे मोठे शॉप हवाय असं बिलकुल नाहीये. आजच्या काळामध्ये जर बिझनेसचा खरा अर्थ तो म्हणजे राईट प्लॅटफॉर्म, राईट गायडन्स आणि राईट एक्झिक्युशन. आणि म्हणूनच या सगळ्या प्रॉब्लेमवरती तुमच्या सगळ्यांसाठी एक सोल्युशन आम्ही घेऊन आलो, ते म्हणजे प्रत्युष रिटेल्स. प्रत्युष म्हणजे तुम्हाला फक्त बिझनेस प्लॅटफॉर्म नाही देत, तर प्रत्युष तुमच्या सगळ्यांसाठी देतं रेडी प्लॅटफॉर्म, प्रोडक्ट, सिस्टम, ट्रेडिंग, गायडन्स, एज्युकेशन मॉडेल आणि ह्या सगळ्यापेक्षा महत्वाचं तो म्हणजे एक परिवार, जो एक असा परिवार जो तुम्हाला मागे नाही खेचत तर तुम्हाला पुढे जाण्याची एक संधी देतं. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ताकद असते, पण तिला हवा असतो एक योग्य प्लॅटफॉर्म, गायडन्स आणि एक योग्य दिशा. आणि जर तुम्ही आजपर्यंत इतरांसाठी जगला असाल तर आता ती खरी वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची. कारण एक दिवशी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोक विचारतील हे कसं झालं, आणि तेव्हा फक्त तुम्ही एक स्माइल द्याल आणि तुम्ही बोलाल मी फक्त एक सुरुवात केली. सो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल नेमका बिझनेस तरी काय, सुरुवात नेमकी कशी करायची, तर चला बघूया. सो गाईज, आता आपण समजून घ्या प्रत्युषचा हा बिझनेस प्लॅन. प्रत्युष ही हिंदुस्थानातली एकमात्र अशी ऑर्गनायझेशन आहे जी वन ऑफ द बेस्ट फास्टेस्ट ग्रोईंग सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये आज बेसिक इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आज हजारो लोकांनी त्यांचं करिअर घडवलंय. आज साडी, कुर्ती, ज्वेलरी, नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, रेडीमेड ब्लाऊज, त्याचसोबत लेडीज फुटवेअर असेल किंवा आता नवीनच कंपनीने लॉन्च केलेला सॅनिटरी पॅड असेल, अशा मल्टिपल प्रोडक्ट रेंजमध्ये प्रत्युष काम करते. आज जर बघितलंय जितकी प्रोडक्ट रेंज तुम्ही बघितली, सगळी प्रोडक्ट रेंज एका महिलेच्या आधारित म्हणजे महिलांशी कनेक्टेड असे प्रोडक्ट आहेत. आज प्रत्युष मागच्या 2 वर्षांपासून म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 मध्ये लिस्टेड झालेली ऑर्गनायझेशन आज महाराष्ट्रातली फास्टेस्ट ग्रोईंग ऑपॉर्च्युनिटी झाली आहे. आता बघूया याच्यामध्ये नेमकं काम काय करायचं आहे. सो प्रत्युष रिटेल्स तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स देते बिझनेस करण्यासाठी, ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी कंपनी तुम्हाला देते ती म्हणजे प्रत्युष ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. सेकंड ऑपॉर्च्युनिटी जर बघितली ती म्हणजे ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. त्यासोबत थर्ड ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देते ती म्हणजे रेफरल मॉडेल. फोर्थ ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कंपनी देते ती म्हणजे आज ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल. फिफ्थ ऑपॉर्च्युनिटी आहे ते म्हणजे प्रत्युष स्टोअर मॉडेल. यापैकी कोणत्याही मॉडेलमध्ये तुम्ही तुमची करिअर जर्नी सुरुवात करू शकता. सो आता आपण समजून घेणार आहेत आपल्या कंपनीचा फर्स्ट बिझनेस मॉडेल, तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म म्हणजे तर मनामध्ये खूप साऱ्या शंका येतात, अरे एक्झॅक्टली ऑनलाईन काय आहे, फ्रॉड तर नसणार आहे ना, अडचण तर नाही येणार ना. सो काहीच एक लक्षात ठेवा, प्रत्युष ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म हा खूप युनिक आहे. ज्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला आता जितके मी प्रोडक्ट्स तुम्हाला शेअर केले, या सगळ्या प्रोडक्टचे अपडेट तुम्हाला सोशल मीडिया थ्रू, जसं की व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा कंपनी ऍप्लिकेशन असेल, वेबसाईट असेल, याच्या थ्रू तुम्हाला डेली बेसिसवरती अपडेट्स मिळतात. आता तुम्हाला हे एव्हरीडे अपडेट्स, नवीन अपडेट तुम्हाला कंपनीकडून डेली बेसिसवरती दिले जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुमचा एक स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू शकता किंवा सोशल हँडल्स थ्रू तुम्ही त्याला सेलिंग करू शकता. ऑन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर 100 ते 200 रुपये तुम्ही पर प्रोडक्ट त्याच्यामध्ये एक मार्जिन प्रॉफिट ऑफ रेशो जनरेट करू शकता. हा कंपनीचा सगळ्यात युनिक प्लॅटफॉर्म आहे. का? कारण आज जर बघितलं ॲव्हरेजली तुम्हाला एका महिन्यामध्ये प्रत्युष रिटेल्स कडून 1,500 ते 2,000 अपडेट्स दिले जातात. आता 1,500 ते 2,000 अपडेट पैकी जर 10% जरी रेशो बघितला तरी 200 ऑर्डर्स होतात. पण आम्ही लॉ ऑफ ॲव्हरेज नुसार 5% जर रेशो बघितला तर तुम्ही एका महिन्यामध्ये 100 ऑर्डर जनरेट करता. जर 100 ऑर्डर जरी तुम्ही एका महिन्यामध्ये जनरेट करत असाल तर एव्हरी ऑर्डर एक लॉ ऑफ ॲव्हरेज नुसार बेसिक प्रॉफिट मार्जिन 100 रुपयांवरती जरी काम केलं तर एका महिन्यामध्ये तुम्ही 10 ते 12,000 रुपये अर्निंग करू शकता. काही जे मी तुम्हाला सांगतोय हे फक्त एक स्टोरी नाहीये, तर हे रिअल प्लॅटफॉर्म आहे. कारण ऑलरेडी हजारो लोक ह्याच प्लॅटफॉर्म मधून त्यांचे स्वप्न, त्यांचे टार्गेट्स, त्यांचे ड्रीम्स त्यास पूर्ण
याच्यातूनच करत आहेत. सो गाईज, आता आपण समजून घेणार प्रत्युष रिटेलचा फर्स्ट बिझनेस प्लॅटफॉर्म, तो म्हणजे ऑनलाईन कन्सेप्ट. आता ऑनलाईन बिझनेस म्हटलं तर मनामध्ये खूप साऱ्या शंका येतात, डाऊट्स येतात, प्रश्न येतात की यार ऑनलाईन म्हणजे जे मार्केटमध्ये चालू आहे तसं तर नाही. बिलकुल नाही. आज जर बघितलं प्रत्युषची सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग सिस्टम ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच आहे. आता ऑनलाईन बिझनेस म्हणजे काय, तर एक लक्षात ठेवा, डेली बेसिसवरती प्रत्युष रिटेल्स कडून तुम्हाला वेगवेगळे अपडेट दिले जातात. जे मी आता प्रोडक्ट रेंज सांगितलंय, ह्या सगळ्या प्रोडक्टचे अपडेट्स तुम्हाला डेली बेसिसवरती व्हॉट्सअप असेल, ऍप्लिकेशन असेल किंवा वेबसाईट थ्रू तुम्हाला हे सगळे अपडेट्स दिले जातात. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, तर तुम्ही तुमचे स्वतःचे जे सोशल हँडल्स आहेत किंवा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअप स्टेटस असेल, याच्या थ्रू तुम्ही हे प्रोडक्ट सेलिंग करू शकता. आता प्रोडक्ट सेलिंग म्हणल्यावरती मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न येतो, यार खरंच होऊ शकतं का? तर येस गाईज, जे मी तुम्हाला सांगतो ही एक टाइम टेस्टेड सिस्टम आहे जी ऑलरेडी यशस्वी झाली आहे आणि हजारो लोक याच्यामध्ये आज यशस्वी आहेत. आता जर बघितलं, एका प्रोडक्टमध्ये तुम्ही ऑन अन ॲव्हरेज 100 रुपये जरी प्रॉफिट ऑफ मार्जिन ठेवलात, तर लक्षात ठेवा एका महिन्यामध्ये कंपनीकडून तुम्हाला 1,500 ते 2,000 अपडेट दिले जातात. आणि याच्या लॉ ऑफ ॲव्हरेज नुसार जर फक्त 5% जरी तुम्हाला सक्सेस रेशो मिळाला, तर 2,000च्या 5% तुम्हाला 100 ऑर्डर तुम्ही एक ॲव्हरेजली जनरेट करू शकता. एका ऑर्डर मध्ये जर तुम्ही 100 रुपये जरी प्रॉफिट ठेवलात, तर गाईज एका महिन्याला तुम्ही 10 ते 12,000 रुपये अर्निंग करू शकता. आणि आज 10 ते 12,000 रुपये अर्निंग करणाऱ्या प्रत्युष रिटेल्स मध्ये हजारो परिवार आहेत जे ह्याच प्लॅटफॉर्म मधून 10 ते 12,000 रुपये अर्निंग करतात. आता ऑनलाईन केल्यानंतर मनामध्ये शंका येईल की सर हे नेमका प्लॅटफॉर्म वर्क कसा होतो. तर एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कस्टमर कडून ऑर्डर जनरेट करता. ही ऑर्डर जनरेट करून तुम्ही कंपनी स्टोअरला ती ऑर्डर प्लेस करता. कंपनी स्टोअर ओनर डायरेक्टली तुमच्या कस्टमरला तुमची ऑर्डर डिलिव्हर करेल. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बघितलं तर तुमचा जो वर्किंग रेशो आहे, तुम्हाला एक ऑर्डर जनरेट करण्याचं काम करायचं आहे, बाकी डिलिव्हर करण्याचं काम ही कंपनीची सिस्टम करते. सो वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सिस्टम आहे. आणि याच प्लॅटफॉर्म मधून तुम्ही एक छोटंसं अर्निंग जरी बघितलं तर मंथली 10 ते 12,000 रुपये तुम्ही हसत हसत घेऊ शकता. सो गाईज, आता आपण बघणार आहेत प्रत्युषचा सेकंड बिझनेस प्लॅटफॉर्म, तो म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल हा कंपनीचा एक युनिक कन्सेप्ट आहे. आज जर बघितलं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रत्युषचे ऑलमोस्ट 70+ आउटलेट्स आज वर्क होतात. आज हे जे आउटलेट्स आहेत हे तुम्हाला डेली बेसिसवरती ऑनलाईन अपडेट तर देतात, पण ऑफलाईन बिझनेस मॉडेल याच्यामध्ये तुम्ही तुमचे कस्टमर्स आपल्या नियर बाय कोणत्याही स्टोअरला घेऊन तुम्ही त्याच्यातून एक अर्निंग जनरेट करू शकता. आज जर बघितलं तर आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शॉप्स आहेत. समजा मी माझं कोणी रिलेटिव्ह आहे आणि त्यांना काही ती खरेदी करायची आहे, तर कंपनीने एक ऑपॉर्च्युनिटी अशी दिली आहे की माझ्या रिलेटिव्हला खरेदी करायची तर मी कुठल्या ना कुठल्या बाहेरच्या आउटलेटला तर घेऊन जाणारच आहे, पण त्यालाच जर मी प्रत्युषच्या आउटलेटला घेऊन गेलं आणि प्रत्युषच्या आउटलेटमध्ये जाऊन जर त्याला साडी आवडली, ज्वेलरी आवडली आणि त्याने जर तिथून खरेदी केली, तर तो त्या स्टोअर मधून खरेदी करणार आहे, पण कमिशन त्याने केलेल्या खरेदीवरती एक ऑन अन ॲव्हरेज 10% कमिशन हे मला त्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा गाईज की ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म हा कंपनीचं युनिक काय, कारण आपण कुठल्या तरी दुकानाला आपले कस्टमर घेऊन जातो, पण कस्टमरने केलेल्या खरेदीवरती आपल्याला एक ॲव्हरेजली कमिशन मिळतं. आणि इतकंच नाही तर ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आपण बनवलंय याच्या मागचा कंपनीचा उद्देश काय होता, जसे की ऑनलाईन मध्ये खूप साऱ्या लोकांचे इश्यूज येतात, क्वेरीज येतात की क्वालिटी कशी असेल, प्रोडक्ट नक्की चांगलं येईल का. तर हे प्रोडक्ट किंवा ही क्वालिटी समजण्यासाठी कंपनीने ऑफलाईन बिझनेस मॉडेल दिलंय. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला कुठलं मोठं शोरूम मिळणार आहे, तुम्ही नियर बाय कुठेही जिथे आपलं स्टॉकिस्ट आहे तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुम्ही तिथे क्वालिटी बघू शकता. याच्यासाठी कंपनीने हा सेकंड प्लॅटफॉर्म दिलाय, तो म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. सो गाईज, आता आपण बघणार आहे थर्ड बिझनेस मॉडेल, तो म्हणजे रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल म्हणजे काय, कदाचित मनामध्ये असा प्रश्न आला असेल, अरे ये रेफरल क्या होता है. सो गाईज, हे रेफरल म्हणजे तुम्ही जर कोणाला प्रत्युषचा बिझनेस, जर तुम्हाला प्रत्युषचे प्रोडक्ट आवडले, प्रत्युषचा बिझनेस कन्सेप्ट आवडला, प्रत्युषचं कल्चर आवडलं, प्रत्युषची सिस्टम आवडली, आणि आज जर बघितलं गाईज, आज हजारो नाही लाखो अशा महिला आहेत ज्यांना काहीतरी ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे. आज अशा जर महिलांना जर तुम्ही हा व्यवसाय रेफर केला, कारण उद्या तुम्हाला अशा बऱ्याच जणी विचारणार आहेत की ताई तुम्ही काय करता, आणि जर तुम्ही अशा महिलांना हा व्यवसाय रेफर केला तर तुम्हाला कंपनी सांगते हाच रेफरलचा इन्कम आम्हाला कुठे ना कुठे ऍडव्हर्टाइजमेंटवरती खर्च करायचा होता, पण प्रत्युष रिटेल्स तोच रेफरल इन्कम तुमच्यावरती खर्च करते. जर कोणाला हा व्यवसाय डायरेक्टली रेफर करत असाल, जर तुम्ही कोणाला हा रेफरन्स देत असाल, तर तुम्ही रेफरन्स त्यांना दिल्यामुळे प्रत्युष रिटेल्स तुम्हाला देत असतं ते म्हणजे एव्हरी रेफरल 500 रुपयाचा कॅशबॅक. हा रेफरल इन्कम तुमच्या डायरेक्टली अकाउंटला क्रेडिट होतो दर महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला. म्हणजे एका महिन्यामध्ये 2 वेळा तुम्हाला हे अर्निंग घेता येऊ शकतं. 1 तारीख ते 15 तारीख जेवढ्या लोकांना तुम्ही रेफर कराल त्याचं अर्निंग तुमच्या 15 तारखेला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतं. 15 तारीख ते परत 30 तारीख जेवढ्या लोकांना रेफर कराल त्याच्या अकाउंटला तुमच्या 1 तारखेला क्रेडिट होतं. गाईज, रेफरल मॉडेलमध्ये 5% TDS डिडक्ट होऊन
रिमेनिंग अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत आहे. सो रेफरल मॉडेल हे पण एकदम युनिक प्लॅटफॉर्म आहे जे आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा धुमाकूळ घालतोय. सो रेफरल मॉडेल सोबत चौथा कन्सेप्ट जो कंपनी देते ते म्हणजे टीम इन्सेंटिव्ह मॉडेल. टीम इन्सेंटिव्ह मॉडेल म्हणजे काय, तर गाईज एक लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी कंपनी तुम्हाला एक छान ऑपॉर्च्युनिटी देत असते. ती ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी एक लिडरशिप देऊ शकता, लिडरशिप करू शकता, तुम्ही तुमच्यातल्या क्वालिटीज बिल्ड करू शकता. खूप वेळा असं वाटतं आयुष्यामध्ये की यार मला पण कुठेतरी लीड करायचंय, मला पण एक टॉप पोझिशनला जायचंय. सो प्रत्युष रिटेल्स मध्ये वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत, त्या पोझिशनवरती सुद्धा तुम्ही काम करू शकता. जसं की जर समजा तुम्ही काही महिलांना लीड करता, जर तुम्ही ह्या व्यवसायात आज काम करताय आणि जर तुमच्यासोबत असे 10 असे टीममेट्स तुमचे येतात की ज्यांना ह्या व्यवसायात काम करायचंय, तर 10 लोकांची जेव्हा तुमची छोटीशी टीम बनते तेव्हा तुम्ही या व्यवसायामध्ये एक सिल्वर पोझिशनला जातात, जिथे तुम्हाला एक ऑन अन ऍव्हरेज 5 ते 10 हजार रुपये अर्निंग होणार आहे. त्याच पद्धतीने जर बघितलं, जर तुमच्याकडे एक छोटासा ग्रुप तयार होतो, तुम्ही काही महिलांना अजून गाईड करता, तुम्ही त्या लोकांचं एक चांगलं त्यांना एज्युकेशन देता, तर त्याच्यावरती कंपनी तुम्हाला एक वेगवेगळे इन्सेंटिव्ह देत आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर मल्टिपल तुम्हाला याच्यामध्ये अर्निंग करता येऊ शकतं. या टीम इन्कम मॉडेलमध्ये जर बघितलं तर तुम्ही महिन्याला 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत सुद्धा अर्निंग करू शकता. आज जर बघितलं प्रत्युष रिटेल्स मध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त महिला आहेत ज्या महिन्याला कमीत कमी 20,000पासून ते 50,000 पर्यंत हा इन्कम फक्त टीम इन्सेंटिव्हचा घेत आहेत. सो हे मॉडेलमध्ये पण तुम्ही एक चांगलं अर्निंग करू शकता. आज जर पाहिलं तर अशा हजारो महिला आज प्रत्युष परिवारामध्ये आहेत ज्या टीम इन्सेंटिव्ह मॉडेलच्या माध्यमातून महिन्याला 10,000पासून ते लाखो रुपयांचं अर्निंग त्या करत आहेत. सो गाईज ही एक खूप बेस्ट सिस्टम आहे. जर तुमच्याकडे लिडरशिपची क्वालिटी असेल आणि जर तुम्हाला असं काहीतरी आयुष्यात करायचं असेल की तुम्ही कोणाला तरी गाईड करू शकता, हे जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्म मधून सुद्धा चांगला पैसा कमवू शकता. सो आता बघणार गाईज कंपनीचा सगळ्यात खास असा बिझनेस प्लॅटफॉर्म, तो म्हणजे स्टोअर मॉडेल. स्टोअर मॉडेलमध्ये कंपनीचे 2 वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. एक जर बघितलं तर तुम्ही एक होम शॉपिंग मॉडेलमध्ये सुद्धा काम करू शकता, किंवा सेकंड प्लॅटफॉर्म त्याच्यामध्येच कंपनी देते ते म्हणजे प्रत्युष मेगा स्टोअर. होम शॉपिंग म्हणजे काय, तर होम शॉपिंग मध्ये तुम्ही एक बेसिकली 20,000 म्हणजे 20,000च्या कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही सुरुवात करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं शॉप दुकान घेण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ज्यांना ऑनलाईन मध्ये चांगला रिझल्ट येतो आम्ही त्यांना रेफर करत असतो होम शॉपिंग, ज्याच्यामध्ये प्रत्युष रिटेल्स तुम्हाला ऑफिशियली 20% कमिशन देत असतं. म्हणजे प्रत्युष कडून तुम्हाला ऑन डिस्ट्रीब्युटर प्राइस वरती 20%चा कॅशबॅक मिळतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्सचेंज पॉलिसी नाहीये, पण प्रत्युष तुम्हाला हेल्प करतं हे प्रोडक्ट पूर्ण सेल करण्यासाठी. वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे होम शॉपिंग. आज जर बघितलं तर जवळपास प्रत्युष रिटेल्स मध्ये 600 पेक्षा जास्त परिवार ह्या होम शॉपिंग मध्ये काम करतायत. आणि सेकंड मॉडेल जर बघितलं ते म्हणजे प्रत्युष युनिक, ते म्हणजे प्रत्युष मेगा स्टोअर. प्रत्युष मेगा स्टोअर जर बघितलं गाईज तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्युष एक ऑथोराइज आउटलेट मिळतं, ज्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 5 लाख रुपये तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट करणं हे अनिवार्य आहे. याच्यामध्ये कंपनी तुम्हाला काय काय फॅसिलिटीज देते, तर जर एक लक्षात ठेवा, जर तुम्ही बाहेर मार्केटमधून कुठलं तरी एखादी फ्रँचायझी घेता किंवा बाहेर मार्केटमधून जर तुम्ही साड्यांचा व्यवसाय करणार आहात तर तुम्हाला होलसेलरकडे जाऊन फक्त ते प्रोडक्ट घेऊन यायचे, पण तुम्हाला कस्टमरची वाट बघावी लागते. प्रत्युष चा जो हा मॉडेल आहे हा खूप युनिक आहे. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रत्युष मेगा स्टोअर घेता, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्युष कंपनीकडून मिळणार आहे ते म्हणजे एक ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन मध्ये तुम्हाला सेलिंग करता येऊ शकते. तर हे जे प्रत्युष मध्ये 16,000 परिवार काम करतात यांना तुम्ही तुमच्या मेगा स्टोअर थ्रू माल सप्लाय करू शकता. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये मेगा स्टोअर घ्या, त्या मेगा स्टोअर मधून तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता. म्हणजे तुमचं मेगा स्टोअर हे पूर्ण भारतासाठी असणार आहे. दुसरी गोष्ट, जे ऑफलाईन कस्टमर आहेत म्हणजे प्रत्युष कडून तुम्हाला ऑफलाईन डिस्ट्रीब्युटर हे कस्टमर घेऊन येत असणार आहेत. तिसरं मॉडेल तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे प्रत्युषी होम शॉपिंग, जे आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. या होम शॉपिंग वाल्यांना सुद्धा तुम्ही माल सप्लाय करू शकता. आणि चौथा जो मॉडेल आहे तो म्हणजे रिटेल, जे तुमचे रिटेल कस्टमर आहेत यांना सुद्धा तुम्ही सप्लाय करू शकता. आज जर बघितलं तर प्रत्युष 70 पेक्षा जास्त मेगा स्टोअर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत. सो गाईज ह्या मेगा स्टोअरची सगळ्यात खासियत ही आहे की आतापर्यंत जितके मेगा स्टोअर आहेत ते आज मंथली 3 ते 4 लाख रुपये टर्नओव्हर करतात. याच्यामध्ये कंपनीकडून तुम्हाला प्रॉफिट ऑफ मार्जिन मिनिमम 25% तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन डिस्ट्रीब्युटर बेसवरती आहे. पण ऑन MRP जर बघितलं तर 30 ते 35% तुम्ही त्याच्यावरती प्रॉफिट ऑफ मार्जिन घेऊ शकता. सो आता मनामध्ये नक्की सगळ्यात मोठा प्रश्न असेल की खरंच माझ्याने होऊ शकेल का,
खरंच मी सक्सेस होऊ शकते का याच्यामध्ये, तर एक लक्षात ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण आज 16,000 परिवार आज आमच्या विश्वासावरती या व्यवसायामध्ये आहेत. काहीच एक लक्षात ठेवा, आता तुम्ही जितके फोटोज बघताय, हे जितके व्हिडिओज बघताय, हे ते यशस्वी लोक आहेत ज्यांनी प्रत्युषला सुरुवात केली. आज एका शून्यापासून ते आज लाख रुपयांपर्यंत अर्निंग घेणारे हे सर्वजण आहेत. प्रत्युषमध्ये वेगवेगळे तुम्हाला इव्हेंट्स असतात, वेगवेगळे तुम्हाला ट्रेनिंग्स असतात, जे तुम्हाला गाईड करतात हा व्यवसाय करण्यासाठी. आज जर बघितलं तर तुमच्या नियर बाय आज महाराष्ट्रामध्ये जर 70 पेक्षाही जास्त आउटलेट्स आहेत. आज जर बघितलं प्रत्युषचे 16,000 पेक्षाही जास्त परिवार काम करतायत. मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्युषमध्ये जवळपास 30 लाखांपेक्षाही जास्त आपले हॅपी कस्टमर्स आहेत. जर बघितलं प्रत्युषमध्ये 500 पेक्षाही जास्त आज कंपनीची टॉप लिडरशिप आहे जी तुम्हाला गाईड करताय. गाईज, जर इतके लोक यशस्वी होऊ शकतात तर तुम्ही सुद्धा नक्की यशस्वी होऊ शकता. एक विश्वास स्वतःवरती आणि एक विश्वास ह्या सिस्टमवरती ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच एक वेगळी दिशा मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच एक वेगळा बदल तुम्हाला बघायला मिळेल.